ज्या घटना वर्तमानात म्हणजे सध्या चालू आहेत हे सांगण्यासाठी प्रेझेंट टेन्सचा वापर करतात। प्रेझेंट टेन्सचे एकूण 4 प्रकार आहेत। मागील व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळातील ॲक्टिव्ह वॉइसचे स्ट्रक्चर पाहिले। या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळातील पॅसिव्ह वॉइसचे स्ट्रक्चर पाहणार आहोत। सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, परत परत होणाऱ्या क्रिया, फिक्स असणाऱ्या क्रिया, वेगवेगळ्या सवयी या प्रकारच्या वाक्यांसाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो। सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्यातील क्रियापदे ही येतो, जातो, खातो, मोजतो, विचार करतो, तयार करतो अशी असतात। मागील व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळातील ॲक्टिव्ह वॉइसची स्ट्रक्चर पाहिली। आता आपण पाहूया सिंपल प्रेझेंट टेन्सचे पॅसिव्ह वॉइसमधील फॉर्म्युलाज। जसं की गुड न्यूज इज एक्सपेक्टेड बाय देम हे पॅसिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर आहे। गुड न्यूज इज एक्सपेक्टेड बाय देम म्हणजे त्यांच्याकडून चांगली बातमी अपेक्षित आहे। हे सिंपल प्रेझेंट टेन्सचे रेग्युलर सेंटेन्स आहे, कारण गुड न्यूज हा ऑब्जेक्ट आहे, इज हे हेल्पिंग वर्ब आहे, तर एक्सपेक्टेड हे वर्बचे तिसरे रूप आहे आणि दे या सब्जेक्टचे देम हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स बायने जोडले आहे। म्हणून सिंपल प्रेझेंट टेन्सच्या रेग्युलर सेंटेन्ससाठी ओ प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस V3 प्लस एस हा फॉर्म्युला वापरतात। तर रेग्युलर सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्ब म्हणजे एम किंवा इज किंवा आरच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी ओ प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस नॉट प्लस V3 प्लस एस हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून गुड न्यूज इज एक्सपेक्टेड बाय देम या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स येईल गुड न्यूज इज नॉट एक्सपेक्टेड बाय देम किंवा गुड न्यूज इजंट एक्सपेक्टेड बाय देम म्हणजे त्यांच्याकडून चांगली बातमी अपेक्षित नाही। आता गुड न्यूज इज एक्सपेक्टेड बाय देम या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्ब म्हणजे एम किंवा इज किंवा आर यापैकी एक हे सुरुवातीला घेऊन ऑब्जेक्ट हा हेल्पिंग वर्बच्या जागी घेतला जातो। त्यामुळे सिंपल क्वेश्चनसाठी एम किंवा इज किंवा आर प्लस ओ प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून गुड न्यूज इज एक्सपेक्टेड बाय देम या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन येईल इज गुड न्यूज एक्सपेक्टेड बाय देम म्हणजे त्यांच्याकडून चांगली बातमी अपेक्षित आहे का? तर सिंपल क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्ब म्हणजे एम किंवा इज किंवा आरच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी एम किंवा इज किंवा आर प्लस नॉट प्लस ओ प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून गुड न्यूज इज एक्सपेक्टेड बाय देम या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन येईल इज नॉट गुड न्यूज एक्सपेक्टेड बाय देम किंवा इजंट गुड न्यूज एक्सपेक्टेड बाय देम म्हणजे त्यांच्याकडून चांगली बातमी अपेक्षित नाही का? आता गुड न्यूज इज एक्सपेक्टेड बाय देम या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या आधी म्हणजे प्रश्नाच्याच सुरुवातीला WH फॅमिलीमधील योग्य तो जसं की वॉट, वेन, वेअर, हू, हाऊ इत्यादी शब्द वापरतात व त्यानुसार सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचा प्रश्नानुसार उत्तरामध्ये येणारा भाग वगळतात। त्यामुळे WH क्वेश्चनसाठी WH प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस ओ प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरला जातो। म्हणून गुड न्यूज इज एक्सपेक्टेड बाय देम या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन येईल व्हॉट इज एक्सपेक्टेड बाय देम म्हणजे त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे। येथे व्हॉट इज एक्सपेक्टेड बाय देम या प्रश्नाचे उत्तर हे ऑब्जेक्ट म्हणजे गुड न्यूज हे आहे, म्हणून ऑब्जेक्ट रिमूव्ह केला आहे। जर उत्तर सब्जेक्ट असेल तर सब्जेक्ट रिमूव्ह केला पाहिजे। तर WH क्वेश्चनचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना WH क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे फक्त नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी WH प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस नॉट प्लस ओ प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरला जातो। म्हणून गुड न्यूज इज एक्सपेक्टेड बाय देम या रेग्युलर सेंटेन्सचा WH निगेटिव्ह क्वेश्चन येईल व्हॉट इज नॉट एक्सपेक्टेड बाय देम किंवा व्हॉट इजंट एक्सपेक्टेड बाय देम म्हणजे त्यांच्याकडून काय अपेक्षित नाही।